अक्का माझं एवढं पापड उचलून झालं ना की राहिलेलं तुम्ही मागचं आवरा. आवडते ना तुमचं अंगण आवरते, झाडून घेते, सारून घेते, घरातली भांडी घासते, तुमची धुणी धुते. जसं काय तुम्ही मला कामालाच ठेवलं ना इथं. टोन्या नुसतं खात काय बसलाय, काम करायला नको होय? मंगले मला टोमना मारती ना. आता मी कशाला टोमना मारू, नुसतं मदत करायला तर सांगितलं ना. तुला सांगते मंगले, मी इथं माहेराला आली, तुझी काम करायला नाही आली. एवढा जर तुला कटाळा आला असेल ना तर डिंपीला सांग. ए आहे काय आलं ग, मला का मारतीस? अगं तुझ्या काय बापाने 4-4 महिने राहिलो होतो होय ग माहेरात. हा बाबूला बघायला म्हणून आलीस, नंतर डिंपीच्या लग्नाला थांबलीस. आता काय गटुळ पुरलंय वय ग तुझं इथं. बर थांबली ते थांबली, जरा वाईट काम केलं म्हणून तुझं काय हातपाय झडतात वय ग. हा कामना धामन उघडे अंगाला घाम अशी गत आहे तुझी. तर मंगलीने एकटीने किती काम करायचं ग. बोल आता तू मलाच बोल. काय गाय मी काय माझ्या घरी काम करत नाही का? अगं 100 लोक आले ना तर एकटी काम करते, फुलावानी ठेवते समध्या लोकांनी. ते नाही दिसत तुला? दिसतंय की. काय ग कोण आलं होतं तुझ्याकडे? कोण कोण आलं होतं? एकदा आम्ही सगळे आलो तर तुम्हाला करमणार नाही म्हणून नुसतं पाणी पाजलं परत घेऊन आली इकडं. आणि तुझा नवरा तू 2 महिने इथं बसून खात होता. हे आहे जुनी मरी उकरायला काय आलं ग? करते बाया काम, नको लय ऐकून दाखवूस. मंगलाबाई चहा पिऊन झाला ना की करते. आईलाच नाही माया तर भाऊजाईला कुठं नाही यायची. पण आहे तुला सांगते, आज तू तुझ्या सुनाची बाजू घेतीस ना, पण ही सून एक दिवस नाही तुझ्या डोक्यावर मिर वाटेल तर बघाच. बया माझा आत्या सुनाची बाजू घेते, आखरीतच झालं म्हणायचं. आजे मम्मी बा काय म्हणती? सोन्या ग बसतो का? काय म्हणती रे? ती अशी म्हणली की आजी लय चांगली हाय, गुणाची हाय, फक्त जरा टोण्यावर म्हणजे माझ्यावर नीट वागली पाहिजे, नाही तर माझ्या मम्मीला राग येतो तुझा. हा तुला गुणाचा नाहीस का? अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ मुड द्या. ए झाला ना चहा पिऊन? घे भरायला, कर काम जरा. आजीला दिसतंय खात काय बसलं, काम कर की. वायकत साहेब लग्नावर कधी येणार आहे? ती उद्या की परवा? आजच. साहेब लग्न कसं झालं? फर्स्ट क्लास. साहेब स्टेटस बघितला तुमचा, खूप छान नाचलात. तुम्ही तेवढेच फोटो बघा. वायकर तुम्हाला मी एक फोटो पाठवला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की त्याची एनलार्ज कॉपी काढा आणि मला द्या. कुठे? हा ते प्रिंटला पाठवलंय, थोड्या वेळाने घेऊन येतो. काय वायकर अजून काही? अजून सर गावातल्या लोकांनी खूप गोंधळ घातलाय. तुम्ही नाम्याला अटक करून गेलात, पण इकडे सगळं गाव भडकलाय. अख्खा गाव आलता ना साहेब, तुमच्या नावाने घोषणा देत होते, मोर्चा काढत होते. एकतर म्हणाला एका बुक्कीतच. राग आलता ना साहेब, पण गावकरी तुमच्या रागवलेच. अहो त्यांना सावरता नाकी नऊ आलं बघा. नाहीतर काय, त्यांना असं वाटतंय की आपण सगळं मुद्दाम करतो. त्या नाम्याला आणि डॉक्टरला आपण मुद्दाम त्रास देतो, आपण चुकीचं वागतोय असं वाटतंय त्यांना. बरोबर आहे त्यांचं, आपण चुकीचंच वागतोय. त्यांची बाजूही आपण समजून घ्यायला पाहिजे. आता मी आलोय तर त्यांना भेटतो, त्यांचा राग शांत करतो. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मजूर. संदेश वाटली. हे घ्या हातात पकडा. कशासाठी बोलावलेस? महत्वाचं काम आहे म्हणून संदेशनी बोलवले. पण सगळे आले ते ना?
नाही म्हणजे मी बोलवून पण घरात जर कोण राहिला असेल का नाही त्याला सुट्टी देणार नाही मी आज. हा अहो अख्ख्या गावावर संकट आलंय संकट आणि त्या संकटाचं नाव आहे इन्स्पेक्टर जामकर. काय बी केलं नसताना आपल्या देव माणसाला त्याने अटक केली. आपल्या सरपंचाच्या घरावर धाड टाकली आणि जसं साडी गावली म्हणून दम भरला. आपल्या सरपंचानं दम भरला. पण सरपंचाच्या घरी साडी आलीच कशी? आता तो साडीचा विषय कशाला काढताय? माझी इज्जत काय तुम्हाला चव्हाट्या मांडायची? बर बर. ए माकडा तुला काय करायचं रे साडीचं? तुझी साडी आहे का ती? हा येते विषय काय चाललाय? काय चाललाय विषय? इन्स्पेक्टर जामकरांचा. आपल्या देव माणसाला त्यानं काय बी केलं नसताना अटक केली ती केली. आता नाम्याला तुमच्या नाम्या शेटला त्यानं अटक केली. असं जर चालू राहिलं का नाही गावातला एक एक करून सगळ्यांना ते अटक करेल. हे चालणार आहे का तुम्हाला? चालणार आहे का तुम्हाला हे सगळं? नाही चालणार ना? नाही चालणार ना? मग या अन्यायाविरुद्ध आपण आंदोलन केलं पाहिजे. उठाव केला पाहिजे. त्याला आपण सोडायचं नाही. त्याला गाव सोडायला भाग पाडायचं. असं आंदोलन केलं पाहिजे ना की जागेवर बदलीच केली पाहिजे त्यांनी. हा असा हिसका दाखवू का नाही काम झालंच पाहिजे. होय होय झालं तर मग आता हितनं डायरेक्ट वाड्यावर जायचं. कंगणी बाबांचा आशीर्वाद घ्यायचा. डिंपलला संघ घ्यायचं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठायचं. असं आंदोलन करायचं का नाही त्या जामकरला पळता भोई कमी झाली पाहिजे. चला माझ्या संघ. चला चला. चला चला सगळ्यांनी. मंगलवाहिनी ओ मंगलवाहिनी बाहेर लवकर. बजा भाऊजी काय हो समद गाव का गोळा करून घेऊन आलात? सांगतो नंतर. डिंपे कुठे दिला बरोबर पहिले. डिंपे ए डिंपे बाहेर लवकर. ए कशाला रे कुत्र मागा लागला का वराडतोस? तुझ्या काय घरात दरोडा पडलाय वय? ते वराडतोस एवढ्यांदा डिंपे डिंपे करत. काय झालं पाहिजे भाऊ? काय ना डिंपे तू चल. अख्ख्या गावाला घेऊन आलोय. पोलीस स्टेशनला जायचंय आपल्याला आंदोलन करायला. हा नाही नाही काय बी झालं का नाही आपल्या नामेला डॉक्टरांना सोडवलं पाहिजे ना. त्यांना घेऊनच आपण इथं यायचं परत. त्या इन्स्पेक्टरचा फिरचे का नाही खुर्चीच खाली करतो एका फुकीतच. अरे बजा भाऊ पण नाही नाही आता पण नाही पिन नाही. ठरलंय ती ठरले. आपल्या नाम्याला डॉक्टरांना घेऊन यायचं म्हणजे घेऊनच जायचं. आता कंगनी बाबांचा आशीर्वाद घेऊ आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी चला कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी. पैशाच्या मागे झाला येडा पिसा सोडली त्याने लाज. चला कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. सुखाचा शोध लागला कुणाला मोहाचा सारा पसारा. चला कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय. मातीचा देह मातीत जातो जन्म जातो वायात. कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय 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 कंगनी कंगनी. मला एक सांगा तुम्ही सगळे कशासाठी जमला तिथे? काय असं कार्य? कुठं जायचंय तुम्हाला? कुठली आहे कार्यसिद्धी? पोलीस स्टेशनला चाललोय ठिय्या आंदोलन करायला. आमच्या नाम्याला आणि डॉक्टरांना तुम्ही सोडलंच पाहिजे ही आमची मागणी तुम्ही मान्यच केली पाहिजे. वा एकदम बरोबर योग्य करता तुम्ही. पोलिसाची दडपशाही संपलीच पाहिजे. अन्याय होतं आपलं. त्यांना जाब विचारला पाहिजे. हे असं ठिय्या आंदोलन केल्याशिवाय पोलीस वटणीवर येणार नाहीत. पोलिसांना धडा शिकवलाच पाहिजे. खरं तर तुम्ही मला सांगायला पाहिजे
मला सांगायला पाहिजे, मला येऊन सांगायला पाहिजे आम्ही पोलिसांच्या विरोधात आंदोलन करतोय, तुम्ही सुद्धा सामील व्हा. मी झालो असतो, हे बघा मी झालो. मी तुमच्या आंदोलनात आतापासून या क्षणापासून सहभागी झालो. पण असं जमणार नाही आपल्याला. आपलं एकी वाढवायला लागेल, आपला आवाज वाढवायला लागेल. आपला आवाज पोलीस स्टेशन पर्यंत गेला पाहिजे, पोलीस स्टेशन हादरलं पाहिजे, आपली एकी त्यांना दिसली पाहिजे, तर ही दडपशाही बंद होईल. हा एक मिनिट, हे राहिलं, घोषणा राहिलं, घोषणा. मी म्हणेन सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. तुम्ही म्हणायचं देव माणूस सुटला पाहिजे. मग मी म्हणेन पोलिसांची दडपशाही. तुम्ही म्हणायचं चालणार नाही, चालणार नाही. कळलं? सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. पोलिसांची दडपशाही, पोलिसांची दडपशाही. इन्स्पेक्टर जामकर. कसं होईल? मुर्दाबाद म्हणलं पाहिजे तुम्ही. मी म्हणेन इन्स्पेक्टर जामकर, तुम्ही म्हणायचं मुर्दाबाद, मुर्दाबाद. पोलीस असलं म्हणून काय झालं? जामकर आहे ना मी, मग मी जामकर आहे, मग पोलीस आहे, मी पोलीस जामकर आहे ना, जामकर पोलीस, पोलीस जामकर, इन्स्पेक्टर पोलीस जामकर. मी समजा म्हटलो ना इन्स्पेक्टर जामकर, तुम्हाला मुर्दाबाद घाबरायचं नाही कोणाला. त्या जामकरला काय घाबरायची गरज आहे? अजिबात घाबरायचं नाही. म्हणा इन्स्पेक्टर जामकर असा पाहिजे, इन्स्पेक्टर जामकर असं हेच हवंय. बरं आता मी काय करतो, मी जातो पोलीस स्टेशनला, तुम्ही तिकडे या. तिकडे मोर्चा आला की मला सांगा, मला कळवा. मी येतो, मोर्चात सामील होतो, म्हणजे आपण सगळे मिळून पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढू. हा ते चालू ठेवा. कांगिनी 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 कांगिनी. काय लावलंय तुम्ही? मेंदू काय घाण ठेवलाय का? रट्टा ठेवून देईल का नाही? इन्स्पेक्टरचं काय चाललंय काहीच कळना झालंय. स्वतःच्याच विरोधात घोषणा देतोय. माझ्या भाऊ काय करायचं आता? चल सांगतो तुला. चल मम्मी. कांगिनी 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 कांगिनी. आज जामकरचा आवाज येत नाहीये. तो आला नाही की परत काही माझ्या विरुद्ध प्लॅनिंग करतोय. आणि जर का पोलीस स्टेशनला आला असेल तर अजून मला काही विचारलं का नाही आला? एवढा कसा काय शांत बसू शकतो हा? डॉक्टर कोण आहे? कोण आहे? मी आहे. नाम्या तू आहेस का? नाम्या आहे. तू इथं काय करतोयस? रडायला काय झालंय? तू मला भेटायला आलायस का? डॉक्टर माझ्यावर यांनी 420 गुन्हा दाखल केला. मला आत टाकले जेलमध्ये. डॉक्टर मी आयुष्यात अजूनपर्यंत कुणाला फसवलं नाही डॉक्टर, आणि यांनी जेलमध्ये टाकलंय. मला बाहेर काढायला डॉक्टर, मला आत नाही राहायचं. तू काळजी करू नको, मी आहे ना, काही होणार नाही तुला. डॉक्टर हे मला सोडतील ना? मला बाहेर राहायचं, मला हात नाही राहायचं डॉक्टर, मला बाहेर काढा. हो मी आहे, काही काळजी करू नकोस. सर तुम्ही गावात फिरून आलात? लोक खूप रागवले असतील ना? भरपूर. मग तुम्ही काय केलं? तुम्ही मला नका प्रश्न विचारू.
मी तुम्हाला एक फोटो दिला होता एनलाज करायला, केला का? हो हो सर. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. काळजीपूर्वक ठेवायचा प्रयत्न केला पण आवाज झालाच. झोप मोड झाली. नाही झाली नाही हो. काय सापडले का पैसे? सापडतील. विश्वाचा एक नियम आहे. हो का? असेल, मला काय माहिती नाही. त्याचं काय, मी माझ्याच नियमानं चालतो. माझं थोडं वेगळं आहे. मी माझ्या नियमांनी इतरांना चालायला सांगतो. तर गोष्ट अशी आहे पहा, की अशी गोष्ट आहे पहा. फार फार वर्षापूर्वी काही लोक म्हणत की पृथ्वी चौकोनी आहे. कालांतराने एक गट म्हणू लागला, नाही नाही, हे झूट आहे. पृथ्वी ही चौकोनी नसून शेषनागाच्या फण्यावर आधारलेली. बराच काळ पृथ्वी चौकोनी आहे आणि शेषनागाच्या फण्यावर आधारलेली आहे हा विश्वास मनात ठेवून लोक जगत होते. त्या माणसामध्ये हाच समज पसरला होता. आपले पूर्वज हाच विचार घेऊन जगत होते. पण शास्त्रज्ञ ते कुठे गप्प बसतात. त्यांचा शोध चालूच होता. शोधावर शोध, शोधावर शोध, संशोधनावर संशोधन, संशोधनावर संशोधन. गप्प कुठे बसतात. आणि मग एके दिवशी एक जण, ज्याचा आवाज मोठा होता, तो ओरडला, युरेका युरेका युरेका. म्हणाला की पृथ्वी ही चौकोनी नसून शेषनागाच्या फण्यावर आधारलेली नसून ती गोल आहे. पृथ्वी ही गोल आहे, त्याने ठासून सांगितलं. जमकर साहेब, काय हे संबंध बरोबर? तुम्हाला माझ्या केस विरुद्ध काही पुरावे मिळत नाहीयेत का? कामाचा जरा ताण आलाय का? ही असं काय असेल तर या करून जरा प्रजा वगैरे टाका, जरा रिलॅक्स राहा ना. हा, हे मधलं मी काहीच ऐकलेलं नाही. तर मुद्दा असा आहे, नीलमची डेड बॉडी कुठे आहे? काय? नीलमची बॉडी? त्याचा काय संबंध? कचऱ्याची गाडी, त्यात मागे नीलमची बॉडी. वो हसीना वो नीलम परी, काय झालं त्या रात्री? आठवा आठवा. आठवलं? आठवलं ना? माझी आता 3000% खात्री आहे की जे आठवलंय ते तुम्ही मला सांगा. तर सांगा. माझी आता ऐकण्याची तयारी झालेली आहे. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. आहे तू काय बी म्हण बघ, तुझं ना पहिल्यासारखं ह्या घरात काय म्हणजे काहीच चालत नाही. नुसतं त्या सुनाला आपलं डोक्यावर घेऊन ठेवलंयस तू. त्याच्यामुळे तुझी सून, तुझा लेक, तुझी नात आणि उरलं सुरलं आता हे समद गाव त्या डॉक्टरच्या नादानं अक्षरशः येडं झालं. येडं बघ. होऊ दे. अगं त्यांना शहाणं कसं करायचं ना इन्स्पेक्टरला चांगलं माहितीये. सगळ्यांना पुरून उरताय का नाही बघ. आता ते बाय तुला आणि त्याला माहिती. मला काय करायचंय?
मला ना समध्यासनी डबरे जरी नेऊन घातलं ना तरी बी काही देणं घेणं नाही. अगाय मला फक्त तू चांगली असली ना मग बाद झालं बघ. माझा ना आहे तुझ्या लई म्हणजे लई जीव आहे बघ. हा कोरडी माया उपाशीनेच ग बाया. जामकरचं काय करावं ना कळण झालंय मला. मोर्चा घेऊन गेलो पोलीस स्टेशनला, तिकडे सावताच्या विरोधात सावताच घोषणा द्यायला लागला. पार मोर्चाची वाट लावून टाकली. असं कोण करतं का? हा मला तर वाटतंय का नाही त्याला याड लागलं असेल. हा नाही 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 याड नाही लागली, डोकंच फिरले त्याचं डोकं. अरे त्याचं नाही डोकं फिरलं, तुमची डोके फिरल्यात. तुमचं सगळ्यांचं मेंदू आहेत गुडघ्यात. तुम्हाला सगळ्यांना आहे ना कुणी बी येतं येडे बनवून जातंय. ते इन्स्पेक्टर लय शहाणा आहे, तुम्हाला सगळ्यांना याड्यात काढून गेला का नाही. आणि तुमचा तो बाय भोलव्या स्वतःला लय अति हुशार समजत होता का नाही, आणि अडकावला का नाही त्याला बराबर. आत्या आता बास करा, लई कौतुक करू नका त्या इन्स्पेक्टरचं. आम्ही बी काय कमी नाही. डॉक्टरांना माभाऊजींना सोडून आणतो की रे बघाच. मग बघाच तुम्ही बी तो बाय भोलव्याला जेलमध्ये कायमचा टाकतोय का नाही. आय तुला लागले का आईची उचकी? तुम्ही सगळेजण म्हणताय त्या डॉक्टरला सोडवायचं पण सोडवायचं कसं? तो इन्स्पेक्टर हातातल्या ताकाला तूर लागून देणार. आपलं डोकं जेवढं फास्ट चालतंय त्याच्यापेक्षा डबल त्याचं डोकं चालतंय. खरंय आप्पा तुमचं. सावताच्या विरोधात कोणी घोषणा देते का? नाही. लगा त्याला कसलं भ्याच राहिलं नाही. या जामकरचं करायचं काय हेच कळणं झालंय मला. तुम्ही नका लोड घेऊ. मी डॉक्टरांनी भेटून येते आणि त्यांना विचारते काय करायचं ते. आलेच मी. हे डिंपे मी पण येतो, मला नामेला डॉक्टरांना भेटायचं. नको बाजा भाऊ, आपण दोघं जर गेलो ना तर तो इन्स्पेक्टर आपल्याला सोडायचा नाही, जेलमध्ये टाकायचा. तुला माहिती ना ते किती येड्या डोक्याचं आहे. मी डॉक्टरांची बायको आहे, मी जाते, ते नाही अडवणार मला. हा होय होय बर जातो. पण तिकडे गेलेस का नाही डॉक्टरांना नामेला सांग अख्खं गाव तुमच्या संग आहे, तुम्ही घाबरू नका. हा येते मी. बोलायचंय. मला शंका होती साहेब, माझ्या बायकोवर असं काहीतरी घडलं असणार साहेब. तरी मी तिला सांगायचो की तू मूर्ख आहेस, कुणावर विश्वास ठेवू नकोस. तरी पण तिने माझं ऐकलं नाही. परक्या लोकांसमोर आपल्या बायकोचा अपमान करताना नाही झालं दुःख. बायको समोर बाहेरच्या बायका आणून त्यांच्यासोबत अय्याशी करताना नाही झालं दुःख. आता करून काय उपयोग? हा तर माझ्या बायकोचं फोटो आहे. हॉटेलमध्ये काय करते ती? मला माहिती नाही हो साहेब. ती अशी एकटी कुठे बाहेर फिरायची नाही हो साहेब. का तिला हातपाय नव्हते? तसं नाही हो साहेब, माझी बायको आहे ती. ते माहिती आहे मला. नक्की तिच्यासोबत ना कोणतरी असणार साहेब. कोण असलं? मला माहिती नाही हो साहेब. कसं माहित असेल? बाहेरच्या जगात अय्याशी करताना आपली बायको काय करते, तिचं काय चाललंय, कसं माहित असेल? बजा भाऊजी, बजा भाऊजी. अरे बजा, असं तोंड पाडल्यावर काय डॉक्टरांना नाम सुटणार आहे होय? अरे बाजा दादा, लगा एवढा पैलवान आहेस ना तू, आणि रडतोयस होय? टोन्या भाऊजी, अव काय अवस्था करून घेतली. पाक हातपाय गाळून बसलात की व. काय करू बहिणी मी, सांगा की तुम्ही. आपल्या देव माणसाला त्यांनी अटक केली ती केली, आता नाम्याला पण अटक केली. दोघं बी माझ्या जीवाच्या एकदम जवळची माणसं आहेत ती. वहिनी तुम्हाला तर माहित आहे, माझ्या दिवसाची सुरुवात डॉक्टरांना भेटल्याशिवाय होत नाही, दिवसाचा शेवट नाम्याशी गप्पा मारल्याशिवाय. त्यालाच अटक केली. नाम्या पण डॉक्टरांसारखा निर्मळ मनाचा आहे. तो कधी खोटं वागत नाही, कधी एक रुपयानं कोणाला फसवत नाही.
ती सुटली पाहिजे, ती सुटली पाहिजे ती वहिनी. त्यांना ही असं जेलमध्ये नाही बघवत, मला नाही बघवत. आता काय उपयोग नाही रडून. एवढं सांगत होती तर ऐकलं नाही. पतपिढीत जाऊन सांगितलं होतं की त्या बाय भलव्याच्या नादाला लागू नका म्हणून. त्याला चांगलं सावध त्याला केलं होतं, पण नाही. आता केलं वाटोळ सगळ्यांचं त्यांनी. आत्या आता बास करा. माणूस काय अवस्थेत आहे ती तरी बघा की जरा. उगाच आपलं सुरू करायचं ते, आणि जरा त्यांच्या मनाचा विचार करा. विचार करूनच बोलतीय. बसला का नाही तो नामे आता जेलमध्ये जाऊन. एवढं बोलतीस तर आणखी त्याला सोडवून. आता तो कायमचा जर जेलमध्ये गेला तर काय करायचं? नाही असं कसं. नाम्या कायमचं जेलमध्ये नाही राहणार. मी कशाला, मी त्याला सोडवेन. त्यासाठी काय बी करायला लागला का नाही तरी बी सुट्टी नाही. गाडी इकीन, जमीन इकीन, कुठून बी पैसा घेऊन येईन, पण त्याला सोडवीन म्हणजे सोडवीनच. बया, हा इथं बोलून एवढं गेलाय खरा, पण तिकडं गेल्यावर ह्याला जर पोलिसांनी आत टाकलं तर काय माहिती. आता त्या राक्षसामुळे कोणाकोणाला त्रास होतोय तो. होय अगाय, तू खरं बोलतेस. बघ ना, बिचारा तो नाम्या. आपल्याला सपनात तरी वाटलं होतं का त्याला पोलीस जेलमध्ये घालतील म्हणून. मला तर ना त्या डॉक्टरचं बी काय खरं वाटत नाही बघ. तो बी नाही आता सुटायचा. मंगले शानी आचील ना तर माझं ऐक जरा. त्या डिंपीला म्हणावं डॉक्टरचा नाद सोडून दे, गाडी मोड घे आणि करून टाक म्हणावं दुसरं लगीन. अक्का, तुम्ही तुमच्या सासरी गेलात तरी चालेल. उगाच फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही. आणि माझ्या लेकीचं आयुष्य बर्बाद करायची सुपारी दिली का कुणी? आणि हितनं पुढे डिंपलचं लगीन मोडायचा इशा जरी काढला ना, हाताला धरून या वाड्यातनं बाहेर काढीन. वा ग वा, आली वाड्याच्या बाहेर काढणारी. हा वाडा माझ्या आईचा हाय, माझ्या बापाचा हाय. हिथून मला कुणी हाताला धरून बाहेरच काढावं, मग ते हाय मी हाय. ए आत्या, तुला काय मम्मीवर भांडणं करायचीत का? तुला माहित नाही माझी मम्मी कसली. अख्खं गाव गोळा करल आणि तुला गावाच्या बाहेर ढकलून देईल, कळलं ना? नंतर ना ती तुला एसटीत बसवायला बी यायची नाही, येईल निघून तशीच. माझं वेड आहे, माझं वेड आहे, माझा वाडा आहे असं करत असतीस ना. कधी काम केलेस का वाड्यातलं? अय, बघितलं का हे 1.5 फुटाचं कार्ट कसं चुरू चुरू बोलत आहे मला. ते काय चुकीचं बोलतोय ग? तो कामाची ना धामाची भाकरी खाती नेमाची. आगळ पगळण घालती गोंधळ. अगं आहे, मी तुझ्या बाजूनीच बोलत होते ना बाया. मी म्हणली का बोल म्हणून? मला माहित आहे की तो इन्स्पेक्टर आहे ना, त्या बाय भुलव्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या पुढे आणेल. तेव्हा तुम्हाला अकला येत्याल. आपण जर हॉटेलला जाऊन. हो सर. आणि तुम्ही दोघे त्यांच्यावर लक्ष ठेवा. हो सर. तुम्ही जास्त शहाणपणा केलं तर द्या तुमच्या परीने काय द्यायचं. ए, कुठं निघाली? माझ्या नवऱ्याला भेटायला. आता भेटता नाही येणार, साहेब नाहीत पोलीस स्टेशन मध्ये. साहेब नाही तर मी काय करू? मला माझ्या नवऱ्याला भेटायचं, तुमच्या साहेबांना नाही. सांगितलेलं कळत नाही. भेटता येणार नाही म्हणजे नाही. असं कसं नाही भेटू शकत? मी बायको आहे त्यांची, तुम्ही मला अडवू नाही शकत. ते कळलं मला, पण हे सगळं आहे का नाही साहेब आल्या बोलायचं. आता भेटता येणार नाही म्हणजे नाही. हे बघा, कायद्यानं तुम्ही मला माझ्या नवऱ्याला भेटण्यापासून अडवू शकत नाही. तुम्ही जर माझ्या नवऱ्याला नाही भेटून दिलं तर सोशल मीडियावर लाईव्ह जाऊन मी सगळ्यांना सांगेन, गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. लय फॉलोअर्स माझे. मी आज लाईव्ह गेले ना तर तुमची नोकरी कायमची जाईल. जाऊ की नको म्या? नाही म्हणजे नाही.
नाही ना? नाही. ठीक आहे. मी इथं पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि हा हवालदार माझ्यावर अन्याय करतोय. मला ए काय करते? लावी जातीस वय? अगं अशाने माझी नोकरी जाईल की. तुला तुझ्या नवऱ्याला भेटायचं ना? बाय. बर भेट, पर थोडाच वेळ भेटायचा बरं का. आणि हो, जाताना का नाही ह्यो मोबाईल घेऊन जा. ठीक आहे. आजकाल या लाईव्ह मध्ये लय प्रॉब्लेम झाले राव. नोकरी जाईल ना अशानं. इन्स्पेक्टर जाम. काय झालं साहेब? घाबरू नका, रेट टाकायला नाही आलं. मला तुमच्या हॉटेलचं मागच्या 2-3 महिन्यांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. साहेब काय कारणास्तव ते सीसीटीव्ही बंद आहेत. काय शो म्हणून लावले का ते? काय झालं साहेब? नियम माहित नाही तुम्हाला? काय कारणास्तव दुरुस्त करायचे राहून गेले साहेब. कसे काय राहून गेले? साहेब बाकी सगळ्या गोष्टी जिथले तिथे आहेत, जसं की फायर सिस्टम वगैरे. हा मग त्या बाबतीत तुमचा सत्कारच केला पाहिजे. कष्ट द्या. हो साहेब. नीलम, जयसिंग पण आलं होतं म्हणजे जराच काढायची. डॉक्टर, नाम्या दादाला पकडून नेल्यापासून गाव लय चिडलाय. चिडून काय उपयोग नाही. मला अटक केलं तेव्हा चिडलो होतं. काय उपयोग झाला? त्याच तर टेन्शन आलंय. गाववाल्यांना नाम्या दादाला यातनं बाहेर काढणं जमलंच नाही. त्यात नाम्या दादाचं सगळं पैसे पोलिसांनी सील केले. त्याला मारलं पण. डॉक्टर, नाम्या दादाला जर विचारलं हे सगळं पैसे कुठं ठेवले आणि त्यानं घाबरून आपलं नाव सांगितलं तर तो जाम करता मला तुमच्या संग जेलमध्ये टाकल. काळजी करू नका, असं काही होणार नाही. नाम्याकडे संशय येणार नाही, कारण तो साम करून माझ्या मागे हात धुवून लागलाय. का? आता काय केलं ते इन्स्पेक्टरनं परत? कारण त्याला कळलंय नीलमचा खून झालाय. काय? कसं कळलं? शांत राहा, नाहीतर माझी वाट लावशील तू. डॉक्टर, असं कळलं त्या इन्स्पेक्टरला? आपण तर त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावली आहे ना. डॉक्टर, तुम्ही मला हे सगळं घाबरवण्यासाठी तर नाही ना करत आहे. मी तुम्हाला मदत करावी म्हणून ब्लॅकमेल नाही ना करत. मी हे सगळं तुम्हाला मदत करण्यासाठीच. मूर्ख आहेस का टिम्पल? इथे माझी वाट लागली, तुला का ब्लॅकमेल करेन मी? कसं कळलं असेल त्या इन्स्पेक्टरला? मला पण हे कळत नाहीये त्याला कसं कळलं. पण मी जेव्हा हॉटेलला होतो ना, तेव्हा माझा चेहरा कोणाला दिसू नये म्हणून मी काळजी घेतली होती. तसं मला टेन्शन नाहीये. पण तू नीलमला मारायला तिथे आली होतीस. तुझा जर का चेहरा कोणाला दिसला तर मात्र टेन्शनचं काम आहे. काय? साहेब, हा रजिस्टरचा फोटो काढलाय आणि त्याची झेरॉक्स काढली. त्याचा काय उपयोग नाही. प्रत्यक्ष काहीतरी पुरावा पाहिजे. साधं सीसीटीव्हीच्या फुटेजचं रेकॉर्ड ठेवता येत नाही. याला युजलेस. बस बघा, हा शेजारच्या हॉटेलचा सीसीटीव्ही.
हा तरी चालू आहे का नाही फास्ट. चलो बघू. इन्स्पेक्टर जामकर, बाहेर जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचं मागच्या 2 महिन्यांपूर्वीचं फुटेज पाहिजे मला. 2 महिन्यापूर्वीच का काढून टाकलं? नाही, आहे की लॅपटॉप मध्ये आहे. दाखवा. चला या सर. साहेब हा तो डॉक्टर आहे. हा इथे कसा? ते 3ऱ्या मिनिटापासून 9व्या मिनिटापर्यंत मला कॉपी करून द्या. हो साहेब. आहे तीर्थकूड खरंच देव आहे का गो? अगं त्या बाय भुलव्याने कुठली गोष्ट आणलेली खरी असते का? डोंगर पोखरण उंदीर काढला अशी गत आहे त्याची. आत्या मला आता डिंपे डिंपे अगं भेटलीस का डॉक्टरांना? कसं आहे ती? कसं असणार आहेत मम्मी? त्या इन्स्पेक्टर जामकरनं डॉक्टरांना लय मारले, पर तोंड सुजले त्यांचं. या बया त्या लायकीचाच आहे त्यो, तसंच पाहिजे त्याला. अगं पण पोलीस का बरं मारत असतील डॉक्टरांना? आणि तू सांगायचं नाही वय मारू नका म्हणून. मम्मी माझं सांगून ते ऐकणार आहेत का? टिम्पी त्यांची तक्रार नाही का करतायत कुठं? हे काय बोलतेस तू? पोलिसांविरोधात कशी तक्रार करणार? पोलीस विनाकारण डॉक्टरांना मारतात आणि आपण बघत बसायचं वय? त्या देव माणसाला किती त्रास होत असेल. कंगनी बाबा, अहो तुमचं काय बी नसले की एवढ्या चांगल्या माणसाला एवढी मोठी शिक्षा करताय. चांगला माणूस म्हणे, मी नाही त्यातली कडीला वाचली अशी गत आहे त्याची. अगं डिंपे ऐक माझं, त्या डॉक्टरचं काय व्हायचं नाही. अगं त्याच्या पायी कशाला तू तुझ्या आयुष्याची माती करून घेतेस? आता तूच विचार कर, आता पातूर 2-2 वेळेला ते पोलीस त्यांना पकडून घेऊन गेले म्हणल्या कुठंतरी काहीतरी पाणी मुरत असणारच ना. काय व्हायचं? त्यो राहील तिथं आयुष्यभर जेलात आणि तू राहशील इथं आयुष्यभर घरी. हा अजून येळ गेली नाही. एक काम कर, लगी काडी मोड घेऊन टाक. मी तुझ्यासाठी चांगला नवरा शोधून आणते. माझं सोड, तू सोड तुझ्या नवऱ्याला आणि दुसऱ्या लगीन कर. माझ्या आयुष्यात ना खुपसायचं नाही, आधीच सांगते तुला. मग जा की तडफड तिकडं डबऱ्यात. काय घेणं देणं नाही मला. भावाची पोर हाय म्हणून जीव तुटतो, तर हिथं ह्या आत्याचं काय पडलं नाही तर मला बी काय देणं घेणं नाही. तडफडा तिकडं मारा. माझं मी बघील काय करायचं ते, आणि बघवत नसेल ना तर इथनं निघून जा. अशी बरी जाईन मी. इथं मी माझ्या आईसाठी राहते. तुला जर त्याचा लयच पुळका येत असेल ना तर तू बी जा जेलात आणि बस आयुष्यभर दोघं तिथं सडत. बघू ना आता कोण येतंय तुम्हाला सोडवायला तिथं. तुझा बाप काय लय आमदार खासदार नाही लागून गेला तेव्हा ती तुला सोडवायला येईल. आमदार हे विसरून कसं गेले होते मी? आमदार देवी आणि गायकवाड हीच बाई डॉक्टरांना सोडवायला मदत करू शकते. त्या जामकरने असं कसं काय थेट विचारलं मला? याला त्या नीलमच्या खुनाबद्दल कसं काय कळलं असेल? पर हा हॉटेलपर्यंत पण पोहोचला असेल की नाही माहिती नाही. या नीलमच्या खुनाचं फक्त मला आणि त्या डिंपलला माहिती आहे, तिच्या नवऱ्यालाही माहिती नाही. या जामकरला बॉडी सापडणंही शक्य नाहीये, मग त्याला नीलमचा खून झालाय कसं काय कळलं? कसं काय कळलं? कदाचित मला फसवण्यासाठी जामकर मुद्दाम तर असं बोलला नसेल. त्याचा काही भरोसा नाही बाबा. मला सावध राहायला हवं.
धप्पा हे हे गंमत गंमत केली मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. जामकर साहेब तुम्ही इथे? मीच इथे. त्या नीलमच्या विचारातून बाहेर या आता. निवर्तल्या त्या हयात नाहीयेत आता. मागच्या सत्रामध्ये आपण पृथ्वी गोल आहे इथपर्यंत येऊन थांबलो. आजच्या सत्रामध्ये पृथ्वी नक्की गोलच आहे का या विषयावर आपण बोलू. तर पृथ्वी नक्की गोलच आहे का हे ठरवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीमध्ये माझे पणजोबा हेही सदस्य म्हणून सामील झाले. जामकर साहेब, पृथ्वीचा आकार कसा होता यावर तुम्ही नक्कीच चर्चा करायला इथे नाही आला. तुम्ही चौकशी करण्यासाठी इथे आलाय हे न कळण्यात मूर्ख नाहीये. विचारू शकता तुम्ही. स्पष्ट वक्तेपणा आवडला, भावला फार. मग मला असं सांगा की तुम्ही एखाद्या हॉटेलला उतरलात आणि त्या हॉटेलमध्ये अशी काहीतरी घटना घडली की ज्याचा परिणाम तुमच्या मनपटलावर असा वर्षानुवर्ष राहिलाय? नाही, असं कधीच काहीच झालेलं नाहीये. मला जोर देऊन आठवलं नाही झालंय. नीलमचा जेव्हा खून झाला त्या हॉटेलमध्ये तू काय करत होतास? काय? नीलमचा खून झाला आणि हॉटेलवर मी? जामकर साहेब काय बोलताय तुम्ही? सीसीटीव्हीचं फुटेज आहे माझ्याकडे. त्याच्यात सगळं आहे. आठवणी सांग सविस्तर. मी ऐकायच्या तयारीत आहे. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी